नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 23 सोडवणार आहोत। येथे आपणास काही रॅशनल नंबर दिलेले आहेत, तर त्या दोन रॅशनल नंबरच्या दरम्यान असणारे आपणास तीन रॅशनल नंबर दुसरे फाइंड आउट करायचे आहेत। सोडूया, खूप सोपा प्रश्न आहे। 2/7 अँड 6/7 या दोन नंबर्समध्ये 3 रॅशनल नंबर आपणास फाइंड आउट करायचे आहेत। तर येथे आपण एक इंटिजर्सची नंबर लाईन काढलेली आहे। या नंबर लाईनमध्ये आता डिनोमिनेटर येथे 7 आहे, त्यामुळे आपण काय करू, प्रत्येक नंबरला 7 ने डिवाइड करू। प्रत्येक नंबरला जर आपण 7 ने डिवाइड केलं तर हे 7 डिनोमिनेटर असताना रॅशनल नंबरची ही नंबर लाईन होऊन जाईल। प्रत्येकाला आपण 7 ने डिवाइड केलं। हे नंबर लाईन काढण्याची आवश्यकता नाही आहे, फक्त आपल्या लक्षात येण्यासाठी आपण येथे नंबर लाईन काढलेली आहे। आता 2/7 कोणता येईल, हा नंबर होईल। आणि 6/7 कोणता होईल, हा नंबर होईल। दोघांचे डिनोमिनेटर सेम आहेत, 7 आणि 2/6 7 आणि 6/7 या दोन नंबरच्या यांच्या बिटवीन यांच्या दरम्यान असणारे नंबर लिहिता येतील आपल्याला। आहे 3/7 आहे, 4/7 आहे आणि 5/7 पण आहे, हे नंबर आहेत। त्यामुळे ह्या दोन रॅशनल नंबर्समधील हे नंबर होतील 3/7, 4/7 आणि 6/7। आता इथे आपण द इंटिजर्स बिटवीन 2 and 6 हे काय आहेत आपले न्यूमरेटर, 2 आणि 6 म्हणजे 2 आणि 6 इंटिजर्स बिटवीन 2 and 6 आर 2 आणि 6 यामध्ये इंटिजर्स किती आहेत, 3 आहे, 4 आहे, 5 आहे। म्हणजे 3, 4, 5 हे आहेत। त्यामुळे सो टेकिंग these numbers हे नंबर घेऊ आणि डिनोमिनेटर आपण त्याला 7 घेऊ। टेकिंग these numbers and writing denominator as 7 we get rational numbers between 2/7 and 6/7, 2/7 and 6/7 म्हणजे कोणते येतील ते, हेन्स 3 डिनोमिनेटर 7 घ्यायचा म्हणजे 3/7 होईल, 3/7 होईल, 4/7 पण होईल अँड 5/7 आर रॅशनल numbers lies between 2/7 and 6/7, 2/7 and 6/7 आलं लक्षात। सेकंड, या प्रॅक्टिस सेटमधील सेकंड क्वेश्चन आपण सगळ्यात शेवटी सोडू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। ह्या एका टाईपचे असणारे प्रॉब्लेम सिरियलनं सुरुवातीस सोडून घेऊ आपण। हा आपण थर्ड आधी सोडू, सगळ्यात शेवटी आपण सेकंड सोडून घेऊ। आता थर्ड आपला आहे 2/3 -2/3 अँड 4/5 हे दोन रॅशनल नंबर दिलेले आहेत। तर येथे काय आहे, डिनोमिनेटर सेम नाही, येथे 3 आहे, इथे 5 आहे। आपल्या पहिल्या प्रॉब्लेममध्ये काय होतं, दोघांचे डिनोमिनेटर सेम होते, 7 होते। येथे पण 3 एकाचा आहे आणि 5 एकाचा आहे। तर हे आपल्याला
समजा नंबर लाईनवर इंडिकेट करण्यासाठी काय करावं लागेल, हे डिनोमिनेटर सेम करावं लागतील. सेम करू आपण. तर आता पहिला नंबर आहे -2/3 आणि सेकंड आहे आपला 4/5. तर याचा डिनॉमिनेटर, तर याला काय करायचं, याच्या न्यूमेरेटरला आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं आणि या डिनॉमिनेटरनं या न्यूमेरेटरला मल्टिप्लाय करायचं आणि या डिनॉमिनेटरलाही मल्टिप्लाय करायचं, म्हणजे काहीच फरक पडत नाही. आता -2/3 हा आपला ॲज इट इज जे आहे ते, आणि 5नं मल्टिप्लाय करायचं, येथे 5नं मल्टिप्लाय करायचं, येथे 5नं मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 5 कॅन्सल, काहीच फरक पडत नाही ह्या अपूर्णांकामध्ये. आणि मग इकडला नंबर काय होईल आपला 4, याचा डिनोमिनेटर 3 आहे, 3ने मल्टिप्लाय केलं आणि 5, तर हे 3ने मल्टिप्लाय केलं. या संख्येच्या डिनॉमिनेटरनं मल्टिप्लाय केलं, न्यूमेरेटरला आणि डिनॉमिनेटरला. या संख्येच्या डिनॉमिनेटरला आणि न्यूमेरेटरला मल्टिप्लाय केलं याच्या डिनॉमिनेटरनं. आता मग काय होईल, हा होईल -10/15 आणि हा होईल 12/15. आता आपले न्यूमेरेटर दोन्ही पण सेम झालेले आहेत. म्हणजे आपण अशी जर हे केली, आपण नंबर लाईन कन्सिडर केली, ही इंटिजरची आहे, फक्त डिनोमिनेटर 15 जर घेतला आपण, म्हणजे प्रत्येकाला जर 15 घेतले आपण, डिनोमिनेटर 15, तर काय होईल -10 म्हणजे इथं येईल -10/15, म्हणजे हा नंबर आणि 12/15, 12 आपला 0च्या या प्लस साईडला होईल, राईट साईडला 12/15. म्हणजे यामधील कोणताही नंबर आपण जर डिनोमिनेटर 15 घेऊन जर लिहिला, तर तो या दोन नंबरच्या मध्ये असणार आहे. त्यामुळे दी इंटिजर्स म्हणजे वरचे न्यूमेरेटर होतील, दी इंटिजर्स बिटवीन -10 and 12 आर -10 पासून 12 पर्यंत इंटिजर्स किती होतील आपले, -9 होईल, -8 होईल, असं अप टू नंतर 0 येईल, नंतर येथे 1, 2, 3 अप टू 11 पर्यंत होतील. सो टेकिंग these numbers and taking denominator घ्यावं लागेल डिनोमिनेटर. वी गेट, असं जर आपण केलं तर वी गेट आपणास काय मिळेल, रॅशनल नंबर्स. वी गेट रॅशनल नंबर्स बिटवीन -10/15 and 12/15. हेन्स कोणतेही घ्या, -9 पासून 11 पर्यंत, फक्त डिनोमिनेटर किती घ्यावं लागेल, 15 घ्यावं लागेल आपणास. ही नंबर लाईन काढण्याची आवश्यकता नाही, फक्त लक्षात येण्यासाठी काढलेली. -9 घेऊ आपण आणि डिनोमिनेटर 15 घेऊ, हा एक होईल. यामध्ये -7 घेता येईल, -7/15 घेऊ, कोणताही घेऊ शकतो आपण. 4/+4/15 घेऊ शकतो. अजून जर घ्यायचे तर -5/15 येईल, +7/15 येईल, किंवा -2/15 येईल, 9/15 येईल. यामधले कोणते 3 द्यायचे सांगितले आपल्याला, त्याप्रमाणे आपण 3 रॅशनल नंबर्स काढलेले आहेत. नेक्स्ट 4थमध्ये 7/9 आणि -5/9 दिलेले आहेत. म्हणजे 7
आणि -5. 7 + 7 येथे आहे आणि -5 येथे आहे. प्रत्येकाला जर आपण डिनोमिनेटर 9 घेतला तर आता -5ला 9, प्रत्येक नंबरला आपण, म्हणजे हे दोन्ही रॅशनल नंबर्स या लाईनवर आहेत. 0ला 9 ने केलं तर 0च होऊन जाईल. 9 आणि 8/9. 7/9, 7/9 हा नंबर आणि -5/9 म्हणजे -5/9 या दोघांच्या मध्ये असणारे कोणतेही 3 नंबर आपण लिहू शकतो. -2/9 आहे, -1/9 आहे, 2/9 आहे, 4/9 आहे, असे कोणतेही 3 नंबर आपण लिहू शकतो. तर the integers between -5 आणि 7, -5 लेफ्ट साईडला असते म्हणजे आधी लिहिलं आपण, अँड 7 आर. आता या दोघांमधील असणारे नंबर कोणते येतील? -5, -4, -3, -2, -1, 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. समजा हा याच्यात ह्या 2 नंबरमध्ये एवढे नंबर आहेत. आता यांचा डिनोमिनेटर आपण 9 घेणार आहेत. सो टेकिंग these numbers and याचं आन्सर ओव्हरऑल पण सांगता येईल, तोंडी पण सांगता येईल. अँड टेकिंग डिनोमिनेटर ॲज 9 we get rational numbers. We get rational numbers between आपले दिलेले रॅशनल नंबर 7/9 and -5/9. Hence 6/9 लिहू शकतो आपण किंवा 0 लिहू शकतो, कारण 0/9 लिहिलं तर 0च येते, त्यामुळे 0 लिहू शकतो आपण. -4/9 लिहिता येईल, -4/9, -2/9 येईल, -1/9 पण होईल, 3/9 पण होईल. फक्त 3 सांगितले म्हणून 3 आपण लिहिलेले आहेत. आर रॅशनल नंबर्स लाईज बिटवीन, हे 3 रॅशनल नंबर आहेत आणि त्या 2 संख्यांच्या दरम्यान आहेत. लाईज बिटवीन 7/9 and -5/9. नेक्स्ट 5मध्ये इथे +5 दिलेलं आहे. साईन लिहायची काही गरज नाही, म्हणजे फक्त 5/4 असाच अर्थ होतो. प्लस साईन असल्यामुळं काही जास्त विचार करायची गरज नाही, म्हणजे हा काय होईल, 5/4च होईल. तर आता डिनोमिनेटर दोघांचे सेम आहेत, 4 4 आहेत, आणि -3 आणि +5 म्हणजे -3 हा होईल आणि +5 हा. प्रत्येकाला डिनोमिनेटर आपण जर 4 गृहीत धरला तर हे नंबर काय होतील, ह्यामध्ये असणारे सर्व नंबर ह्या 2 नंबरच्या बिटवीन आहेत. त्यामुळे कोणतेही लिहू शकतो आपण, -1/4, 1/4, 2/4, 3/4. The integers
integers -3 5 -3 and 5 between the integers between -3 and 5 are समजा -3 -2 -1 0 होईल 1 2 3 4 आणि 5 म्हणजे -3 आणि 5 या दरम्यान हे एवढे आहेत बिटवीन. यापैकी कोणताही नंबर घेऊन आपण डिनोमिनेटर त्याचा 4 घेतला तर आपलं आन्सर येऊन जाते. सो टेकिंग these numbers and taking denominator as 4 we get rational numbers between -3/4 आणि +5/4. हेन्स कोणते नंबर होतील ते हेन्स कोणते घेऊ शकतो -2 आणि डिनोमिनेटर 4 घ्यायचा -2/4 पण होईल -2/4 -1 घेतला तर डिनोमिनेटर 4 +3 म्हणजे 3/4 4/4 पण होईल 0 म्हणजे 0 पण येईल चालतील. नेक्स्ट येथे आपणास डिनोमिनेटर सेम नाहीत, एकाचा 8 आहे एकाचा 3 आहे. हे सेम करण्यासाठी या डिनोमिनेटरनं याच्या न्यूमिनेटरला आणि डिनोमिनेटरला मल्टिप्लाय करू आणि ह्या 3ने इकडे मल्टिप्लाय करू आणि इकडे मल्टिप्लाय करू मागच्या प्रॉब्लेमसारखंच. म्हणजे 7/8 आणि हा आहे आपला -5/3 बरोबर आहे. आता 3ने इथे मल्टिप्लाय करू आणि येथे मल्टिप्लाय करू. आता 8ने इकडे मल्टिप्लाय करू आणि या साईडला मल्टिप्लाय करू. म्हणजे आता दोघांचे डिनोमिनेटर सेम होतील आपले. म्हणजे काय होईल 21 होईल आणि 24 होईल आणि हा -40 होईल आणि 24 होईल. दोघांचे डिनोमिनेटर सेम आलेले आहेत म्हणजे एकाच नंबर लाईनवर हे रॅशनल नंबर आपण इंडिकेट करू शकतो. कारण 24 डिनोमिनेटर घेऊन आपण मागच्या नंबर लाईनसारखे. तर आता 21 आणि -40 यामधील कोणताही नंबर घेतला आपण आणि डिनोमिनेटर जर 24 घेतला तर हे आन्सर आपलं निघून जाईल. आपल्याला फक्त 3च नंबर लिहायचे आहेत. म्हणजे हेन्स काढू आपण बाय टेकिंग एनी इंटीजर्स between -40 to 21 and taking denominator (24) we get rational numbers between 21/24 आणि -40/24. hence -40 -39 -38 अप टू इथे 0 येईल. नंतर इथे 1 2 आणि कुठपर्यंत आपलं +21 पर्यंत. आता प्रत्येकाला डिनोमिनेटर आपण 24 घेतलेला आहे. समजा 24 तर कोणताही नंबर घेऊ शकतो आपण यापैकी -40 आणि 21 यामधील. तर 17 घेतला तर फक्त आपणास काय पाहिजे 24 डिनोमिनेटर पाहिजे आपणास 24
11 24 आणि -13 24. समजलं मित्रांनो. नेक्स्ट 7th क्वेश्चन. डिनोमिनेटर दोघांचे सेम आहेत, 7 7 आहेत आणि आपण एक नंबर लाईन ड्रॉ केलेली आहे. यामध्ये ही इंटिजर्सची नंबर लाईन आहे. जर या रॅशनल नंबरची काढायची असेल तर प्रत्येकाचं आपणास काय करावं लागेल, 7ने डिवाईड करावं लागेल. 7ने डिवाईड करू. 7 2/7 3/7 4/7 5/7 6/7 7/7 5/7 5/7 म्हणजे हा नंबर येईल आणि 11/7 म्हणजे हा नंबर येईल. यामधील असणारे कोणतेही 3 आपणास रॅशनल नंबर लिहायचे आहेत. 6/7 आहे, 7/7 आहे, 8/7 आहे, 9/7 आहे, 10/7 आहे. 6/7 लिहू शकतो. 6/7 आहे, 8/7 पण आहे आणि 9/7 पण आहे. नेक्स्ट आता आपण मित्रांनो सेकंड क्वेश्चन सॉल्व करू. आता काय सॉल्व करतोय आपण तुमच्या लक्षात येईल. आता हे दोघांचे डिनोमिनेटर सेम नाहीत, आपण सेम करून घेऊ सुरुवातीस. त्यासाठी आपणास 4/5 हा एक नंबर आहे आणि 2/3 हा एक नंबर आहे. बरोबर आहे. आता 3ने ह्या दोन्ही साईडला मल्टिप्लाय करू आणि या नंबरला हा डिनोमिनेटर 5 आहे तर या 5ने आपण मल्टिप्लाय करू. म्हणजे काय होईल, 12/15 येईल एक नंबर आपला आणि 10/15 येईल. दोघांचे डिनोमिनेटर आता सेम झालेले आहेत. तर आता नंबर लाईनवर काय होईल, म्हणजे 12 आणि 10 10 11 आणि 12 आणि डिनोमिनेटर 15 घेतला आपण. 15 15 आणि 15 म्हणजे हा नंबर आणि हा नंबर यामध्ये एकच नंबर मिळतो आहे आपलास. 11/15 एकच असा या पद्धतीने एकच निघेल आपल्याला. आपल्याला 3 सांगितलेले आहेत. त्यासाठी आपण काय करू, आता 3 नंबर पाहिजे आपणास. 3 तर असे निघणार नाहीत. मग आता समजा 10/15 आणि एक आहे 12/15. 2 नंबर लाईनवरचे पॉईंट इथे. तर ह्या पॉईंटमधला या 2 नंबरच्या पॉईंटमधला सेंटर पॉईंट किती आहे. आता हे असंख्य पॉईंट येते. यामधील सेंटर पॉईंट कोणता आहे तो आपण कॅल्क्युलेट करू. तो करण्यासाठी काय करायचं, हा नंबर प्लस हा नंबर आणि डिवाइड बाय 2. म्हणजे आता ह्या 2 पॉईंटमधील सेंटर नंबर समजा नंबर लाईनवर हा नंबर हा 12/15 आहे आणि 10/15 आहे. त्या दोघांचा सेंटर पॉईंट काढायचा असेल, दोघांची ॲडिशन घ्यावं लागेल आपल्याला. म्हणजे 12/15 आणि प्लस 10/15 आणि याला 2ने डिवाईड करायचं. 2ने डिवाईड करायचं म्हणजे 1/2 मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे 1/2. तर आता हे जर सॉल्व केलं आपण, डिनोमिनेटर सेम आहेत म्हणून न्यूमरेटरची आपण ॲडिशन घेऊ शकतो. 12 प्लस 10 होईल आणि हे 1/2 म्हणजे हे 22 होतील आणि हे 15 होतील. म्हणजे किती येईल हे 22 न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर 2 × 15 म्हणजे 30 होतील. किंवा 2ने डिवाईड केलं याला तर काय होईल 11/15 होईल. और हे दोन्ही एकच नंबर आहेत. हा एक नंबर येईल किंवा हा एक नंबर येईल. म्हणजे ह्या 2 पॉईंटमधला नंबर हा कोणता आला 22/30 आलेला आहे. म्हणजेच 11/15 हा आलेला आहे. आता मग आपणास हा नंबर आणि हा नंबर यामधील सेंटर पॉईंट काढायचा. पहिले आपण ह्या दोन्हीमधला हा काढला म्हणजे एक आपलं आन्सर तयार झालं. अजून 2 नंबर पाहिजे आपणास. तर त्यासाठी हा पॉईंट आणि हा पॉईंट यामधील सेंटर पॉईंट काढायचा. समजा हा येईल तर हा कोणता येईल
ते आपणास कसं काढणार, हा नंबर प्लस हा नंबर आणि अपॉन 2. आता हा एक येईल नंबर आपला. नेक्स्टसाठी आता आपण काय करणार, 10/15 आणि प्लस आलेला नंबर 22/30. 22/30 आपला इथं डिनोमिनेटर 15 आहे, त्यामुळे आपण 22/30 न घेता 11/15 घेऊ. 11/15 आणि म्हणजे हाच नंबर घेतलेला आहे पण या स्वरूपात घेतलेला आहे आपण, आणि 1/2 ने मल्टिप्लाय करायचं. दोघांची ॲडिशन, या दोन नंबरची ॲडिशन, या नंबरऐवजी आपण हा नंबर घेतलेला आहे कारण 15 सेम होतील. आणि 2ने डिवाईड केलं. 2ने डिवाईड करणं म्हणजे 1/2 न मल्टिप्लाय करणं. तर आता हे सॉल्व केलं आपण. 1/2 15 येईल कारण दोघांचे डिनोमिनेटर सेम आहेत आणि ॲडिशन आहे, त्यामुळे आपण न्यूमिरेटरची फक्त ॲडिशन करणार. 10 + 11. 10 + 11 म्हणजे किती होतील, 21 होतील. म्हणजे आता हे किती होईल, 21 आणि हे 30 होईल. 1 × 21 21, 2 × 15 म्हणजे 30. हा एक नंबर येईल आपला. म्हणजे आता हा कोणता आला मग नंबर आपला, 21/30 आलेला आहे ह्या 2 पॉईंटमधला. तर आता आपण या 2 पॉईंटमधला काढू. आता हा पॉईंट आणि हा पॉईंट, मग याच्यामधला. तर काय करावं लागेल, हा नंबर प्लस हा नंबर आणि इंटू 1/2. इंटू 1/2. नेक्स्ट आता हा नंबर 22/30. 22/30 म्हणजे 11/15 लिहू शकतो आपण. म्हणजे 1/2 11/15 आणि हा नंबर आहे आपला 12/15 प्लस 12/15. हे सॉल्व केलं आपण. 1/2 इंटू 15 येईल, एकच डिनोमिनेटर आणि न्यूमरेटरची ॲडिशन. 11 म्हणजे हे 23 होईल. 1 × 23 म्हणजे 23 होईल आणि 2 × 15 म्हणजे किती होईल, 30. म्हणजे हा पॉईंट कोणता येईल आपला, दोघांमधला सेंटर येईल. तो किती येईल, 23/30 येईल. म्हणजे हा एक पॉईंट काढला आपण. हे 2 नंबरमधले काढले आपण. हा एक काढलेला आहे आणि हा एक काढलेला आहे. हेन्स आपले कोणते पॉईंट आले, हेन्स 22/30 आला होता. 22/30 आलेला आहे. नंतर 21/30 आलेला आहे. 21/30 आणि 23/30 आलेला आहे. यामध्ये कसं होतं, आपणास फक्त एकच नंबर भेटत होता जर आपण मागच्या प्रॉब्लेमसारखं सॉल्व करत गेलं तर. त्यामुळे आपण हे 2 पॉईंटमधला, समजा हा एक पॉईंट, हा एक पॉईंट, हा याचा 4 आहे आणि हा 3 आहे. समजा सपोज हा 12 आहे, 4 आणि हा 12 नंबर लाईनवर. समजा हा 4 आणि हा 12 आहे. तर ह्या दोघांमधला सेंटर पॉईंट किती येतो, तर 4 + 12/2 म्हणजे 16/2 म्हणजे 8 येईल आन्सर. तर हा जो पॉईंट आला तो 8 आला आपला. नंतर मग काय केलं आपण, हा पॉईंट काढला. तर हा पॉईंट आणि हा पॉईंट यामधील सेंटर पॉईंट काढला. म्हणजे 4 + 8/2 केलं. नंतर हा एक मिळाला, हा एक मिळाला. नंतर ह्या दोन्हीमधला सेंटर पॉईंट काढला आपण. मग असं या प्रकारे तिन्ही पॉईंट आपणास मिळालेले आहेत. शेवटचा प्रश्न, 0 आणि -3/4. समजा नंबर लाईन काढली आपण. हा इथे 0, -1 -2 -3 बरोबर, -3. प्रत्येकाला 4ने डिवाईड केला आपण. 4 4 4. आता हा 0 आणि -3/4. -3/4 यामध्ये किती नंबर आपल्या 3 पाहिजेत, पण इथे 2च नंबर आहेत. हा एक नंबर आणि हा एक नंबर, बरोबर आहे ना. तर आपल्या 3 पाहिजेत, म्हणून असं नाही काढणार आपण. 3 काढण्यासाठी काय करू आपण, म्हणजे हा एक नंबर दिला आहे 0 आणि सेकंड दिलेला आहे
-3/4. तर आता या -3/4 0 हा नंबर ॲज इट इज एक राहू देऊ आपण, आणि -3/4 याला आपण काय करू, 2ने मल्टिप्लाय करू आणि 4लाही 2ने मल्टिप्लाय करू. म्हणजे काय होईल, हा 0 ॲज इट इज, आणि सेकंड नंबर काय होईल आपला -6 होईल आणि 8 होईल. म्हणजे या दोन नंबरमधले पॉईंट काढण्यासाठी असं जरी केलं तरी चालते, इंटू 2 म्हणजे इंटू 3 केलं तरी चालेल, इंटू 4 केलं तरी चालेल, इंटू 5 केलं तरी चालेल. असे कितीतरी नंबर भेटतील आपणास. त्यामुळे आपण 2 करू, कारण आपल्या टेक्स्टबुकमध्ये जे आन्सर दिले ते मॅच होण्यासाठी 2नेच मल्टिप्लाय केलं तर ते मॅच होते. 2ने मल्टिप्लाय केलेलं आहे. मग हा नंबर झाला आपला. आता 0 एक नंबर आहे आणि सेकंड नंबर आहे -6/8. म्हणजे आता सोपं होईल आपणास. हे 0 आणि -6 येथे, -5 -4 -3 -2 -1. आता आणि ईच नंबर डिवाइडेड बाय 8. आता -6/8 हा नंबर आणि 0 या नंबरमधील कोणताही नंबर, कोणतेही 3 नंबर लिहू शकतो आपण. आता 3 नंबर म्हणजे -1/8 लिहू शकतो, -1/8 लिहिता येईल. -2/8 पण लिहिता येईल, -2/8. आणि -5/8 पण लिहिता येईल, -5/8. कारण त्या दोन नंबरमध्ये ते नंबर आहेत. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.